हॅलो, नमस्कार. मी सुजाता मगरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर रेस्टॉरंटमध्ये जावो किंवा कुठेही जावो, सगळ्यात जास्त आवडणारी आणि जास्त ऑर्डर करणारी भाजी म्हणजे पनीरची भाजी, जी की माझ्या पिलूला फार आवडते. आज त्याचाच बेत होता आणि कारण त्याला सारखं त्यानं एकच म्हणत होता, "मम्मी डब्याला पनीरची भाजी दे." तर मग हे पनीर मी रात्रीच आणून ठेवलं होतं आणि त्याचा आता सकाळी मला टिफिन बनवायचा होता आणि दोन्ही टिफिनमध्ये म्हणजे बऱ्याच वेळा काय होते, की शॉर्ट टिफिन आणि लाँग टिफिन असतो. तर त्यावेळी मला वेगवेगळे डबे द्यावे लागतात. म्हणजे ब्रेकफास्टसाठी काहीतरी वेगळं द्यावं लागतं आणि डब्यासाठी वेगळं द्यावं लागतं. मग असं झालं, की पण हे जेव्हा पनीरची भाजी असते ना, तर त्यावेळेस शॉर्ट टिफिनलाही पिलूला पनीरच चालते आणि लाँग टिफिनला पण पनीरच चालते. तर त्याचीच इथे माझी तयारी होती. आता तुम्ही बघू शकता, की इथे मी कांदा चिरून घेतलेले आहेत. 2 मोठे 2 नाही म्हणजे जवळपास छोटे-छोटे 3 कांदे होते आणि इथे टमाटर पण मी कट करून घेतलं होतं. लसूण पण इथे शिलून घेतला होता. आता झालं असं, की पनीरची स्टोरी अशी आहे, की पहिल्यांदा पनीर म्हणजे लहानपणी पनीर बिलकुल खायचा नाही पिल्लू. पण अचानक जसं की म्हणतो ना आपण, की वय वाढत गेलं, की आवडी-निवडी पण बदलत जातात. आता त्याला पनीर एवढं आवडते, की कुठेही गेल्याच्यानंतर जर त्यानं कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये जाऊ दे, पहिल्यांदा त्याला जर म्हटलं, की काय ऑर्डर करायचं आहे, तर पहिल्यांदा पनीर सांगतो तो. तर असंच झालं होतं, की आता मग त्याला मला टिफिनला पण तेच द्यायचं होतं. तर त्यामुळे आता जवळपास सगळेजण इथे अशी कढई फिरून घेत आहे, म्हणून मी पण ट्राय केलंय. ते काय मला व्यवस्थित जमलं नाही. असो, आता इथे कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, कारण मला आता ग्रेव्ही बनवून घ्यायची होती. ग्रेव्हीसाठीच मी इथे कांदा वगैरे फ्राय करून घेणार होते. जे काही कांदा मी भाजून घेणार होते, जे म्हणजे जेवढा कट केला होता तेवढा आणि भाजून घेतल्याच्यानंतर त्यामध्येच टमाटर वगैरे पण टाकून घ्यायचं होतं. खरं सांगते साधी आणि सोपी भाजी आहे. तुम्ही जर ट्राय केली नसेल तर माझ्या पद्धतीने नक्कीच ट्राय करा. त्यानंतर लसूण होता, लसूण पण यामध्ये ॲड केला. टमाटर होतं, टमाटर पण मी यामध्ये ॲड केलेलं आहे. आता हे सगळं चांगलं आहे ना परतून घ्यायचं आणि परतून घेतल्याच्यानंतर म्हणजे आता याला पहिल्यांदा सगळं असं तेलामध्ये भाजून घ्यायचं. भाजून घेतल्याच्यानंतर याची ग्रेव्ही बनते आणि या ग्रेव्हीमध्ये आपण सोप्या पद्धतीने करणार आहोत आणि तुम्हाला जर येत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करा. खूप छान लागते भाजी. त्यानंतर त्यावर थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे मीठ टाकल्यानं होते असं, की जो काही कांदा आहे आणि टमाटर आहे ते फ्राय होण्याची प्रोसेस थोडीशी फास्ट होते आणि लवकर मॅश होतात टमाटर. त्यामुळे नंतर एक झाकण ठेवलं. झाकण ठेवल्याच्यानंतर याला छान परत परतून घेतलं. सतत परतत राहायचं कारण की जे काही आहे ते असं कढईला लागलं नाही पाहिजे म्हणून. आता तुम्ही बघू शकता इथे छान असं ग्रेव्ही आता ऑलमोस्ट म्हणजे टमाटर मॅश झालेले आहेत आणि जे काही होत नाहीयेत ते मी असे पळीच्या साहाय्याने फोडून घेतले. आता मला तरी पण असं वाटलं की हे काही झालं नाही अजून म्हणून मी परत एकदा झाकून ठेवलेलं आहे. झाकून ठेवल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता हे आता अजून ऑलमोस्ट असं झालेलं आहे. झाल्याच्या नंतर ते काही जे काही फ्राय झालेलं आहे ते या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. काढून घेतल्याच्या नंतर एक 5 ते 6 मिनिटं थंड होऊ द्यायचं. कारण थंड झाल्यानंतरच जो काही मसाला आहे तो चांगला होतो. गरम-गरम कधीही मसाला ग्राइंड करून घ्यायचा नाही. त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल होतं. त्यामध्ये मी मिरची टाकली, हळद टाकली आणि जे काही पनीरचे तुकडे केले होते, ते पनीरचे तुकडे यामध्ये मी फ्राय करून घेत आहे. आता आधी तुम्ही मॅरिनेट पण करून ठेवू शकता. आता इथे मला मॅरिनेट करायला काही वेळ नव्हता कारण सकाळी-सकाळी टिफिनची घाई होती. थोडंसं तेल टाकलं कारण मला तेल कमी वाटत होतं आणि पनीर जे आहे ते पॅनला लागण्याची भीती होती. त्यामुळे थोडं अजून तेल टाकलं आणि पनीर चांगलं फ्राय करून घेत होते. आता तोपर्यंत मसाला आपला थंड होतो. मसाला कधीही गरम-गरम ग्राइंड करून घ्यायचा नाही. सगळ्यात महत्त्वाची ही टिप आहे आणि जो काही आता पनीर इथे फ्राय झालेला आहे, तो पनीर मी इथे प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. मसाला थोडा थंड झाला, की तो चांगला बारीक पण बारीक होतो. मग तो मिक्सरच्या भांड्यामध्ये असो किंवा मग आपल्या खलबत्त्यामध्ये जर तुम्ही करत असाल तर. आता इथे बघू शकता तेल टाकलेलं आहे. तेल टाकल्याच्यानंतर गरम मसाला जो असतो, तो मी यामध्ये भाजून घेतला. आता तेल जास्त गरम होतं, त्यामुळे मला पटकन दही टाकावं लागलं, कारण जो काही गरम मसाला आहे, तो करपला नाही पाहिजे. आता इथे छान थंड झाला होता ग्रेव्ही. त्यानंतर मग आता जी काही ग्रेव्ही थंड झाली होती, ती मी यामध्ये ॲड केलेली आहे. गरम मसाल्यामध्ये तुम्ही जर मला विचारलं तर माझा नेहमीचा एकच गरम मसाला असतो. म्हणजे 1 इलायची, 1 लवंग म्हणजे आमच्या तिघाच्या भाजीसाठी बरं का. आणि त्यानंतर थोडंसं शहाजिरं आणि दालचिनी असते ते मी चांगली बारीक करून घेते. मग ते छोट्या खलबत्त्यात करून घेतलं तरी चालते. जास्त काही मी वाटून याला ठेवत नाही कारण याचा मग स्मेल निघून जातो. जो काही छान सुवास आहे तो निघून जातो. त्यामुळे जसं लागतं तसंच मी पहिल्यांदा थोडंसंच का होईना तेव्हा खलबत्त्यात थोडंसं वाटून घेते. त्यानंतर ग्रेव्ही ॲड केलेली आहे. आता ग्रेव्ही मात्र तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. त्यानंतर इथे सुहानाचा शाही पनीर मसाला आणला होता, त्यामुळे ते ॲड करायचं कारण की पनीरला एक पनीरसारखी टेस्ट लागते. आता मिरची मी फ्राय करताना पण पनीरला टाकली होती. थोडीशी तेलामध्ये पण टाकली फोडणीमध्ये. त्यामुळे मसाला मात्र मी थोडासा कमी टाकते कारण हा मसाला पण थोडासा तिखट असतो. मसाला टाकल्याच्यानंतर पण मी झाकून ठेवलं कारण की
तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे. मसाला चांगला भाजल्याच्या नंतरच पुढची प्रोसिजर करायची. जर मसाला चांगला भाजला नाही, तसं तर आता आपण पहिलेही तेलामध्ये भाजून घेतलेला आहे, पण तेल सुटेपर्यंत जर भाजून घेतला ना, की ते अधिक छान लागते, टेस्ट त्याची चांगली येते. मी दही पण यामध्ये ॲड केलेलं आहे, कारण आपल्याला त्याच्यापासून थोडीशी ग्रेव्ही भेटते आणि एक छान आंबूसपणा ग्रेव्हीला येतो. आणि त्यानंतर आता तुम्ही बघू शकता, आता मसाला छान भाजलेला आहे. त्यानंतर जे काही मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला होता, त्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि ते पण यामध्ये ॲड केले, कारण आपल्याला ग्रेव्ही बनवायची. आपण नुसतं जर मसाल्यामध्ये केलं तर ते असं खूप घट्ट होते, दाटसर ग्रेव्ही होते. त्यामुळे त्यानंतर आता मी कपाच्या साहाय्याने टाकले, कारण एकदा जर पाणी टाकलं ना, मग ती भाजी पातळ होती आणि मला टिफिनसाठी बनवायची होती. त्यासाठी मी थोडं हातावरून पाणी टाकते. पहिल्यांदा छोट्या कपा असतो ना, त्याने एक टाकलेला आहे. मग नंतर मला थोडी अजून ग्रेव्ही दाट वाटली, म्हणून मी थोडंसं अजून टाकलेलं, कारण आपल्याला यामध्ये पनीर जर ॲड केले ना, तर पनीर तो मसाला सगळं घेणार होता. आता हे फ्राय केलेले जे पनीर आहेत, ते मी या ग्रेव्हीमध्ये ॲड केलेले आहेत. आता तुम्ही बघू शकता, भाजीला छान असा रंग पण आलेला आहे. जर काश्मीरी मिरची असेल ना तुमच्याजवळ, तर ती काश्मीरी मिरची टाका. आता माझ्याजवळ नव्हती, घरगुती मिरची होती. घरगुती मिरचीचा टेस्ट खूप छान होते, म्हणून मी ते टाकलं. त्यानंतर सगळ्यात मेन पार्ट म्हणजे आता इथे तुम्ही अमूलचं फ्रेश क्रीम पण टाकू शकता, पण माझ्याजवळ इथे छान ताजी-ताजी अशी साय होती. ती साय मी यामध्ये ॲड केली, कारण की डिलिशियस लागते. आणि जर तुम्हाला ही भाजी बटरमध्ये बनवायची असेल, तर तुम्ही बटरमध्ये बनवू शकता. माझ्या पिल्लूला तेलातली आवडते, म्हणून मी तेलातली बनवलेली आहे. त्यानंतर छान अशी कोथिंबीर वरून भुरभुरली. तयार झालेली भाजी मात्र मी पिल्लूच्या डब्याला देणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.